पॅरिस इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचं आज कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आलं। स्वप्नीलनं खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारा खेळाडू ही ओळख निर्माण करत इतिहास घडवलाय। त्याच्या या यशाबद्दल डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं हॉटेल सयाजी इथं त्याचा सत्कार करण्यात आला। हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रवेशद्वाराच्या दुतर्फा थांबलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहात स्वप्नीलचं स्वागत केलं। यानंतर डी.वाय. पाटील ग्रुपचे ट्रस्टी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्वप्नीलला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुसाळे कुटुंबियांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं। कोणताही खेळाडू घडवण्यात त्याच्या गुरुचं मोठं योगदान असतं। या निमित्तानं स्वप्नीलच्या पंखांना बळ देणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचा डी.वाय.पी. ग्रुपच्या वतीनं 1 लाखांचा धनादेश प्रदान करत सन्मान करण्यात आला। स्वप्नीलच्या यशाचं कौतुक करताना आमदार ऋतुराज पाटील यांनी खाशाबा जाधव यांच्यानंतर 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरला स्वप्नीलनं पदक मिळवून देत क्रीडानगरी कोल्हापूरच्या वैभवात भर घातली असून स्वप्नीलचं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांचंही कौतुक करत खेडेगावातील युवक कष्टाच्या जोरावर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकतो हा विश्वास स्वप्नीलनं कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या युवा वर्गामध्ये निर्माण केला असल्याचं सांगितलं। स्वप्नील देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। स्वप्नील कुसाळे यांनी डी.वाय.पी. ग्रुपच्या स्वागत समारंभ भारावून टाकणारा असल्याचं सांगितलं। त्यानं हे यश माझ्या एकट्याचं नाही तर कोल्हापूरकरांचं, सर्व देशवासियांचं असल्याचं सांगत कांस्यपदक ही यशाची एक पायरी असून अजून शिखर गाठायचं असल्याचं सांगितलं। स्वप्नीलनं यावेळी वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात जोमानं तयारी करून सुवर्णपदक पटकावत कोल्हापूरचं नाव आणखी उज्ज्वल करू असा विश्वास व्यक्त केला। यानंतर सयाजी हॉटेलचे जनरल मॅनेजर अमिताभ शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून स्वप्नीलच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला। यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डी.वाय. पाटील ग्रुप तसंच सयाजी हॉटेलचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।